महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि निमशासकीय आणि शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आता लढा अधिक तीव्र झाला आहे। याच मागणीसाठी आजपासून मिलिंद चौरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हदगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। गेल्या अनेक वर्षापासून सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन हा आपला हक्क असल्याची मागणी करत आहे। मात्र सरकारकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे। जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे। उपोषणास बसण्यापूर्वी मिलिंद चौरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की नवीन पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी असुरक्षित असून म्हातारपणाचा आधार असलेल्या जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी। या आंदोलनाला तालुक्यातील विविध कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे। हदगाव तालुका प्रतिनिधी देवानंद महाजन। मी मिलिंद विठ्ठलराव चौरे, राहणार हदगाव। 1982 ची सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागावी याकरिता मी उपोषणाला बसलेला आहे। पेन्शनची आवश्यकता रिटायरमेंट झाल्याच्या नंतर खायचं काय, जगायचं कसं, रिटायरमेंट झाल्याच्या नंतर गोळ्या लागतात, औषधी लागते, बीपी आहे, शुगर होते, माणसानं जगायचं कसं, यासाठी मी उपोषणाला बसलेला आहे। सरकारकडे मागणी फक्त केवळ जुनी पेन्शन योजना लागू करावी। निमशासकीय कर्मचाऱ्यांना सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। आपल्या उपोषणात नाही घेतलं पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका आंदोलन सुरू ठेवणार, मी बंद करणार नाही, उपोषण सुरू ठेवणार। जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही। येतील की सगळीकडे व्हॉट्सअपवर गेलेला आहे, सगळ्याचा सपोर्ट आहे। ही लढाई माझ्या एकट्याची नसून ही सर्वांच्या हितासाठी आहे। तरी सगळ्यांनी सपोर्ट करावा, सगळ्या संघटनेने मला सपोर्ट करावा हीच अपेक्षा। या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा।